आज इंटरनेटच्या जगात पत्र मागे पडले असं वाटतंय, पण आजही पत्राला तेवढंच महत्त्व आहे। पोस्ट खात्यावर आजही वाढता भार आहे, पण अनेक ठिकाणचे पोस्ट ऑफिसची दुरवस्था झाली आहे। 21व्या शतकातील शहर म्हणून नवी मुंबई शहर ओळखलं जातं, मात्र इथेही तशी स्थिती आहे। ऐरोलीमधील सेक्टर 16 मधील पोस्ट ऑफिस बघितल्यावर हे पोस्ट ऑफिस आहे की किराणा मालाचं दुकान असं उपहासानं म्हटलं जातं। पत्र ठेवायला जागा नाही, जुनं बांधकाम असल्याने ठिकठिकाणी गळती आहे। 25 कर्मचारी दाटीवाटीनं बसून आपलं काम करतात। या पोस्ट ऑफिस मध्ये रोज 8000 पत्र, 1500 स्पीड पोस्ट आणि 800 ते 900 रजिस्टर्स येतात। स्टाफ 25 आहे तर बसायची जागा फक्त 15 जणांची आहे, त्यामुळे पत्र देखील ठेवता येत नाहीत। तर आलेल्या नागरिकांना साधं बसायला तर सोडाच, पण उभं राहायला देखील जागा नाही। अंगावर पाणी झेलत नागरिकांना रांगेत उभं राहून आपले व्यवहार करावे लागतात। खूपच वाईट अनुभव आहे। म्हणजे खूपच छोटी जागा आहे आणि भरपूर वर्षापासून मेंटेनन्स वगैरे पण केलेलं नाहीये। पत्र वगैरे पण सगळे जे आम्ही पाठवतो ते सगळे ह्याच्या गोण्या वगैरे सगळ्या बाहेरच पडलेल्या आहेत। आता ह्या पावसाळ्यात पण आमची पत्र वेळेवर जातात की नाही थोडासा डाऊटच वाटतोय। आणि इथे जे कर्मचारी पण काम करतात त्यांच्यासाठी पण खूपच बिकट परिस्थितीमध्ये ते काम करतात असं दिसते। खूपच वाईट अवस्था आहे या पोस्ट ऑफिसची। पब्लिकना, लेडीज जेंट्सला बसायला, सिनियर सिटीजन लोकांना खूप त्रास आहे। इथं लाईनीमध्ये उभा राहायला जागा नाही आहे, आतमध्ये खूप दुरवस्था झालेली आहे। ॲक्च्युली ह्या लोकांनी थोडं लक्ष घातलं पाहिजे। तर तिथे बरंचसं त्यांनी आम्ही नेहमी त्यांना सांगत आहे की बाबा ह्या गोष्टी, तर ते सांगतात आम्हाला तिथे जागा मिळाली आहे, तर ते काम चालू आहे अजून, आता बरेच वर्ष झाले, पण ॲक्च्युली इथं खूप दुरवस्था आणि पब्लिकचा पण खूप त्रास होतो यांना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।